मनोज जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करतायत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। जातीच्या आधारावर मराठवाड्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये जातीद्वेष निर्माण केला असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। माझ्या नादी लागू नका, कारण माझं मोहोळ जर उठलं तर एकही सभा घेता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। याशिवाय आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्या, या आपल्या भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला। ठाकरेंनी या संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली। याच पत्रकार परिषदेमध्ये ही मतं व्यक्त केली आहेत। आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधून माती भडकवली जातात। मी आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत। म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला, की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत। त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत, या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी, मराठी मुला मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल। म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे। ते म्हणतात की मणिपूर होईल, म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल। पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। तुम्ही जर समजा शरद पवारांचं, मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं, शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळी सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप एक जात झाली। कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे, फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे, स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं। पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून, विष कालवून, ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय। माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील। अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी। म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, आपण म्हणायचो की बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, बाकी झारखंडमध्ये होतं, अशा प्रकारचं राजकारण। मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमचे अनिल शिदोरे गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला, तर धाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, हे बसले होते तिकडे खाटेवरती,
तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरेंना विचारलं कौनसी जात से हो. हे वातावरण महाराष्ट्रात आणायचंय. मात्र आम्हाला इशाऱ्याने धमकी देऊ नका, तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र धुळ्यांना द्या असं संजय राऊत म्हणाले. कोणाला? नाही नाही, ती शरद पवारांची सोंगटी आहे, ती करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती. कळलं का? ती उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य जिजवणार.